तुम ही तो मेरा जीवन हो अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? कहना दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं। ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। गोष्टीतला गाढवासारखा असं मला म्हणायचं होतं, तर ते गाढव ओझी वाहता वाहता चुकून एका उंच पर्वतापर्यंत पोहोचला। त्या पर्वतावरून सगळं जग त्याच्या नजरेखाली आहे असंच त्याला वाटायचं। एवढंच नाही तर सर्व पर्वत त्याच्या पायाखाली दिसू लागला। शेवटी गाढवच ते आपण पर्वतावर उभे आहोत याचं भान विसरून तो स्वतःला पर्वतापेक्षाही मोठा समजू लागला। हीच गोष्ट जगाला ओरडून सांगायच्या नादात त्याचा पाय घसरतो, तिथेच विषय संपतो कायमचा। त्यानंतर त्याची बॉडी कुणालाही दिसल्याचं आठवत नाही। तुम्हाला कळलंच असेल मला काय म्हणायचंय ते। फार काही नाही कळलं, पण एक गोष्ट मात्र पुन्हा नव्याने सिद्ध झाली। मैत्रीच्या घरातल्या सगळ्यांना डायलॉगबाजी करण्यामध्ये फार नाद आहे। बरोबर बोलताय साहेब, या आजी पण ना फुल टू रॉक वाटतेय। पण नुसतं वाटून काय उपयोग? वाटणं आणि असणं यात खूप फरक आहे। मैत्रीच्या जीवावरती तू कितीही डायलॉगबाजी केलीस ना तरी तू एक कामवाली ती कामवालीच राहणार। मी काय काम करते त्यापेक्षा मी कुठं काम करते हे खूप महत्वाचं आहे आणि त्या बाबतीत मी खूप भाग्यवान आहे। अगदी तुमच्याकडे काम करणाऱ्या या तुमच्या माणसापेक्षाही। ऍटिट्यूड। तुम्हाला जे काही समजायचंय ते समजा। ताईसाहेबांनी मला काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी पाठवलं म्हणून मी इथे आलीये। त्यामुळे मी आता जे काही बोलणार आहे ना ते तुम्हाला मुकाटपणे ऐकून घ्यायचंय। ए रावसाहेब राजे शिर्के, लोकांसाठी तुझं नाव तुझी ओळख आहे, पण त्या नावापलीकडे जाऊन तुझा हा चेहरा मी चांगलाच ओळखू नये। मला संपवण्यासाठी तू काय नाही केलंस ते सांग ना। आधी त्या श्रुतिकाला माझ्याच घरी पाठवून मलाच माझ्या घरातनं बाहेर काढलंस। मला माझ्या मुलीसहित दुसऱ्यांच्या आधारावर राहायला भाग पाडलंस। या सगळ्या प्रवासात श्रुतिकाला वास्तवाची जाणीव झाली आणि ती सुधारली। माझ्या विरोधात असणारी श्रुतिका माझ्या बाजूने आली। तुझ्यासाठी ही तुझी सगळ्यात मोठी हार होती, म्हणून तू तिला मारलंस आणि मला आरोपी ठरवून जेलमध्ये पाठवलंस। कदाचित तुला असं वाटत असेल की मला माहित नाही, पण माझ्या मुलीला तूच किडनॅप करवलं होतंस ना। तिथेही तुझी हार होतास, तू शक्तीच्या आई वडिलांना माझ्यापर्यंत पोहोचवलंस। तू हे सगळं करत असताना मी गप्प होते, कारण तुझ्यासारख्या घाणेरड्या माणसाच्या नादी मला लागायचं नव्हतं।